आजकाल तर काय चाललंय ना मला काहीच समजत नाही. ते काय ना पुढे तुम्हाला सांगतेच. पण त्या अगोदर आज दुपारी जेवणासाठी मी एकटीच होती. आई माझ्या नणंदबाईकडे गेल्यात आणि विजय काही जेवायला येणार नव्हता. सो म्हटलं चला स्वतःसाठी मस्त असा मसाले भात बनवूयात. तर छान असा मसाले भात बनवून घेतला आणि मला बरेच दिवस झाले ना आता मसाले भात पण खाण्याची इच्छा होत नाही. पण आज काय काय माहिती नाही, पण खावंसं वाटला म्हणून मग छान असा मसाले भात बनवला. गरमागरम तो वाढून घेतला आणि तो खाता खाताना मला अचानक आमरसची आठवण झाली. आमरस आणि पुरी खाण्याची. मग काय, मग तारक मेहताचा एपिसोड लावला आणि तेच बघत होते ज्यामध्ये त्यांनी आमरस पुरी दाखवलेली. कारण आता वातावरण असं होतंय ना की मला सकाळी उन्हाळा फील होतोय, दुपारी पावसाळा फील होतोय आणि संध्याकाळी हिवाळा फील होतोय. असं काहीसं चालू आहे. म्हणून मला असं वाटलं की आता काहीतरी मला थंड प्यायचं आहे. मग आमरसची आठवण झाली, तर तो तर काही मिळणार नव्हता आता. म्हटलं चला घरी मस्त दही आहे तर आपण लस्सी बनवून घेऊयात. तर छान अशी लस्सी बनवून घेतली जी की एक नंबर झाली होती. मला खूप जास्त सुकून भेटला ती लस्सी पिऊन आणि असं वाटलं की चला आता आमरसची आपल्याला गरज नाही आहे, डायरेक्ट उन्हाळा लागल्याच्या नंतरच आपण आमरस घेऊयात. त्यानंतर ना इकडे माझं लक्ष जे आहे ना ते फुलावरती गेलं. हे गोकर्णाचं फुल एवढं सुंदर दिसत होतं. हे जरा 5 पाकळ्यांचं असल्यामुळे अजूनच छान दिसतं. म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. दिवस तर असा कसा घालवला मी, पण आता संध्याकाळच्या वेळी ना हे भांडे पडले होते जे की मला दुपारपासून घासायचे, पण आता मी संध्याकाळच्या वेळी ते घासून घेते. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.